वेलकम टीम महावीर मोडकवाडी. येस मॅच आपण स्टार्ट करूया. सूरज पवार स्ट्राइक वरती आपण पाहतोय. मनोज ओव्हर नंबर 1 मध्ये पहिल्याच बॉल वरती चाबूक स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल गेलाय डीपला. आता जाईल सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. सूरज पवारच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार. विशाल वरंडे पश्चिम महाराष्ट्र आयकॉन, त्याचबरोबर विनायक कोळेकर सध्याच्या घडीला बरेच चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू. या दोघांचे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक चांगला लगातारचा लागोपाठचा सलगचा दुसरा दमदार चौकार सूरज पवारच्या बॅट मधून. सूरज पवारची बॅटिंग आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून फाडणारी फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी सुरुवातीला थोडासा शांत होता, भरपूर वेळ शांत राहिला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस संघाला खरी गरज होती त्यावेळेस अफलातून फलंदाजी करत असताना सामना त्याने जिंकवला. परंतु या सामन्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या चेंडीपासून तो अक्षरशः घमासान घालणारी खेळी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तो सूरज पवार आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल, विणलेले जाळ कशा पद्धतीचा असेल, परंतु हा फटका क्षेत्ररक्षकाला फक्त आणि फक्त बघत बसावा लागेल, कारण की बॉल हाती सापडणार नाहीये. आजच्या दिवसामधला सर्वाधिक मोठा षटकार आपण पाहतोय सूरज पवारच्या बॅट मधून. काय फटका होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत आले, पुढे आले थोडेसे आणि त्यानंतर बॉल पडला रे पडला की फिरकावून दिला सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. चौदा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आणखीन एक चांगला, आणखीन एक चांगला, त्याच्याहूनही सुंदर, त्याच्याहूनही देखणा, त्याच्याहूनही मोठा आणि त्याच्याहूनही लांब लचक सूरज पवारच्या बॅट मधून हा दुसरा चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, दणदणीत षटकार. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार नक्कीच आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. एकेरी दुहेरी धावा कुठे पाहायला मिळत नाहीयेत. चौकार षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे सूरज पवार जर का पाहिलं सलामीसाठी आल्या बरोबर त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलाय.
20 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर नंबर 1 चे. पुढे आलाय, आडव्या बॅटने खेळायचा होता. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल मिळते. 21 धावा धाव फलकावरती. 5व्या बॉल वरती आली ही सिंगल. या अगोदरच्या 4 चेंडूंवरती चौकार षटकार आपल्याला पाहायला जरूर मिळाले. या बॉल वरती सिंगल पाहतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. सनी ऑन स्ट्राईक. पॉवर प्ले मध्ये हा फलंदाज ओळखला जातो फलंदाजीसाठी. हो, बॅकफुटला गेले होते, परंतु चेंडू भरपूर चांगला डोळ्याच्या समोरून चाललाय. टाटा बाय बाय करत. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धाव फलकावरती. 21. अभय ओव्हर नंबर 2 मध्ये भरपूर मोठा रनअप घेऊन पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय सूरज पवारचा. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहेत क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. सूरज पवार डेंजर एंडलाय, परंतु नाही. अगदी वेगाने घेतलेली धाव इथे पूर्ण होते. धावांसाठी धाव आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठीमागून धावतायत. अगदी वेगाने धाव घेतली आहे. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न इथे थांबवला. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या जरूर, परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या सुरुवातीच्या चेंडूंवरती आतापर्यंत तरी थांबवलंय फलंदाजांना. 2 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना पहिले 2 चेंडू अगदी चांगले आपल्याला पाहायला मिळाले. कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. कव्हरला खेळायचा होता सनीला, थोडीशी चुकी झाली परंतु सावरले. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. सूरज पवारला परतीचा इशारा करत असताना पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. ताकद भरपूर कमी पडली सूरज पवारची. इथे आपण पाहिलं तर उंची तितकी मिळाली नाही, लांबी देखील कमी होती आणि अभयने मात्र इथे ही महत्वाची विकेट माघारी पाठवली आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. सागर पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पंचवीस धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेत. ओव्हर नंबर 2 मध्ये 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पुन्हा एकदा अभय आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. भरपूर मोठा रनअप आहे त्याचा. वेग देखील तितकाच आहे. फटका भरपूर चांगला. मनोज धावेल. थांबवलं गेलंय चेंडूला. स्टॉप मिळवला तिथे.
शरीराच्या साह्याने या चेंडूला तिथे अडवलं गेलं. 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. एकही मोठा फटका या षटकामध्ये अजून पाहायला मिळालेला नाहीये. चांगलं थांबवलं अभयने, चांगलं रोखलं, मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, लांब ठेवलं आणि धावफलकाला लागलेली गती कुठेतरी कमी केली. हो, फटका भरपूर चांगला, आवाज भरपूर चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उलटा झेल घेण्याचा मानस तिथे. झेल हातामधून खाली पडला जरूर, परंतु उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे जलद गतीने पूर्ण झाल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल. 2 षटकांच्या अखेरीस 28. एक गडी बाद संघ मानाई देवी स्पोर्ट्स आंबरग. सागर आहे, आपण पाहतो स्ट्रायकेन वरती कोणत्या आकड्यावरती पोहोचेल धावफलक. पहिलाच बॉल सागर पवारच्या बॅट मधून फटका तर भरपूर चांगला, परंतु झेल हातामध्ये बसलेला निसटलाय. यात चौकार नक्कीच आहे. थांबला होता चेंडू, हातामध्ये स्टॉप झाला होता, परंतु पाय थांबले नव्हते खेळाडूचे. हातामधून खाली चेंडू निसटला आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे गेला 4 धावेंसाठी. हो, भरपूर वेग होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा अवांतराने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 31च्या घरामध्ये. 33च्या घरामध्ये 33 धावा धावफलकावरती. सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज स्वतः सांगतायत टप्प्याच्या शोधामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल तेज आणि तर्रार सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. सागर पवार त्याच्यावरती काही करू शकला नाही. त्याला न समजलेला अगदी वेगाने ट्रॅव्हल झालेला हा बॉल प्रचंड वेगाने गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेलकम आशिष. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती फटका भरपूर चांगला, अगदी वेगाने बॉल गेला निघून. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी सागर पवारच्या बॅट मधून दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 38 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झाला ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचा. हो, भरपूर चांगला फटका, भरपूर चांगला फटका, स्ट्रेट हिटला. हा बॉल निघून गेला. दुसरा आणावा लागेल, सापडणार नाहीये. सागर पवारची पॉवर. बॉल सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. षटकार.
शेवटचा बॉल. फर्स्ट इनिंगचा पहिल्या डावाचा टार्गेट सेट करून देणारा. हो भरपूर वेग होता, भरपूर वेग होता. फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाली आहे. चांगलं गॅदर आपण पाहतोय. एक सिंगल मिळेल शेवटच्या बॉल वरती. पहिल्या डावाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 45 आणि 46 धावांचा टार्गेट ते सेट झालंय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोई संघाला बनवायचे आहेत 46 धावा. चेंडू असतील त्यांच्याकडे 18. चला यानंतरचा होणारा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशीवाडी विपक्ष विठलाई देवी 11 शिद्रुकवाडी अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघाची संघनायक. चला टॉस साठी या लगेच आपण टॉस करूया. विठलाई 11 शिद्रुकवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिद्रुकवाडी टीम कॅप्टन पाठवा. टीम शिद्रुकवाडी कॅप्टन या प्लीज. चला टॉस करून घ्यायचा आयोजक कमिटी. लगेच आपण टॉस करून घ्या. चला मॅच चालू करायची लगेच. जास्त वेळ घेऊ नका. शिद्रुकवाडी टीम वॉन द टॉस. इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. तरी तयार राहायचं. लगेच आपण सामना जसा संपेल मला पुन्हा एकदा आवाज द्यायला लावू नका. जसा सामना संपेल ना आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तयार राहा आपण प्लीज.
विटला 11 छिद्रोकाटी टीम आपण लगेच तयार राहायचं आहे. सामना संपला की लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. मनोज स्ट्राईक वरती आपण पाहतो. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल किरण. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश माने. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये उंच लांब लांब भरपूर लांब बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार अप्रतिम होता सूरज पवारचा. चेंडू हातावरती आदळला जरूर परंतु चेंडूची गती भरपूर होती. वेग फार होता चेंडूकडे. दोन्ही पाय हवेमध्ये त्यानंतर चेंडूला आतमध्ये फेकण्याचा मानस अगदी चांगला होता परंतु प्रयत्नांना त्याच्या यश मिळालं नाही. परंतु प्रयत्न अप्रतिम होते. चांगले प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. 6 धावा पहिल्याच बॉल वरती. हो यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय. सागर पवार चुकी करणार नाहीये. पहिल्या बॉल वरती षटकार आला जरूर परंतु त्यानंतर मनोजला चले जावचा इशारा केलाय. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ओमकार न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय. ओमकारने हा बॉल नाकारलाय पंचाने देखील. येस इट इज अ वाईट बॉल. फुलटॉस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 1 2 3 4 धावतायत. एक टप्पा चेंडूला पकडलं गेलंय. फेकी होते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. हो कोलवटाप्याचा बॉल सटीक होता. जयेश मराठे यष्टांच्या पाठीमागे प्रयत्न करतील तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डावखोर हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकन वरती किरण. चांगले चांगले फटके खेळावे लागतील किरणला. ओहो भरपूर चांगला बॉल भरपूर चांगला बॉल. अगदी वेगाने पडल्यानंतर चेंडू समजलाच नाही. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत निघून गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती. खुल्या टप्प्याचा बॉल फटका फासलाय. अक्की प्रयत्न करतील. त्यांच्यापासून थोडासा बॉल बाहेर राहिला. सागर धावेल परंतु पोहोचू शकणार नाहीये. बॉल गेला दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौदा धावा धावपलकावरती.
12 मध्ये बनवायच्या 32, 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 16.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 16.00 अशी सरासरी. अख्खी माने बॉलिंग साठी आपण पाहतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. तो जखमी आहे, त्याला दुखापत झाली आहे. दुखापतीला लढा देत असताना सुद्धा आपल्या गावासाठी, गावच्या अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जरूर उतरल्याबरोबर गोलंदाजीसाठी देखील आलाय. तस त्याच्या हाताला टाके अजून ओली जखम असताना सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. फटका भरपूर चांगला आहे. वेळ भरपूर मिळाला ओमकारला आणि ओमकारला वेळ मिळाल्यानंतर ओमकार थांबणार नाहीये, कारण की त्याच्याकडे धमक आहे, अनुभव आहे, क्लास आहे, ताकद आहे. या सर्व गोष्टींच्या जोरावरती बॉलला फेकून दिलं. सी कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी एक मोठा फटका मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट झालाय. 6 ने पुढे सरकली धावसंख्या, जाऊन पोहोचली 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावरती. इथे चेंडू हवेमध्ये गेलाय, भरपूर हवेमध्ये गेलाय. सनी आहे चेंडूच्या पालती. चुकी झाली, चुकी झाली. चुकी झाल्यानंतर सनीने कपाळावरती हात जरूर मारला, कारण की त्याला माहिती आहे मी कॅच सोडलाय तर सोडलाय कोणाचा, ओमकारचा सोडलाय. आणि ओमकार मैदानाच्या आतमध्ये आता थांबणार आहे. ही खरी धोक्याची घंटा आहे. जितका वेळ ओमकार मैदानाच्या आतमध्ये थांबणार आहे तितका वेळ मानादेवी स्पोर्ट्स सम्राटच्या टीम मध्ये एक धोक्याची घंटा नक्कीच असणार आहे. अक्की माने जादूगर. लोअर फुलटॉस, जोशी फुलटॉस मोहित केलं. मोहित केल्यानंतर ओमकार थांबणार नाहीये. याही बॉलवरती तुटून पडला. याही बॉलवरती एक मोठी धावसंख्या. 6चा मोहरा उमटवलाय. भरपूर वजन या फटक्यामध्ये. धावा मिळाल्या अर्धा डझन आणि धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला 29च्या घरामध्ये. 29 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये आता कमबॅक महत्वाचा आहे. वेलकम प्रताप दादा मोडक, आपलं स्वागत आहे. 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू. समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. एकोणतीस धावा धावफलकावरती. 9 मध्ये बनवायच्या 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार आहे. ओमकारची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालायला लागली आहे. महत्वपूर्ण सामना. अक्की अक्षरशः दुखापतीला झुंज देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय जरूर. हो, बॉल होता, बॉल होता. काय होता? रखरखता आगीचा निखारा होता. खासियत काय आहे गोलंदाजाची? तो जादूगर काय का ओळखलं जातं त्याला, का त्याच्या नावाची चर्चा चालू असते, ते दाखवून देणारं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत मोहित केलं होतं ओमकारला, परंतु यावेळेस डोळ्याची पापणी लवते की न लवते तोपर्यंत चेंडू मात्र जाऊन आदळला यष्ट्यांवरती. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, फर्निचर डिस्ट्रॉय झाला. यष्टी चीज होत असताना ओमकारला केला चले जावचा इशारा. काय गोलंदाजी आहे, काय तो गोलंदाज आहे, काय त्याची चालाकी आहे, काय तो हुशारपण आहे. या सर्व गोष्टींवरती बोट ठेवून अक्की माने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा सुरू ठेवतोय. अक्षय कदम. अक्षय कदम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
यावेळेस वेग होता याही बॉल वरती. क्षेत्ररक्षक आहे डीपला निलेश माने फेकी करतील. डेंजर एंडला आहे फलंदाज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? दुसऱ्या धावेची गरज होती का? दुसरी धाव घेत असताना अक्षय मात्र मैदानाच्या बाहेर गेला. पाच चेंडूंचा खेळ झाला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन केलाय पंच. मिळेल एक सिंगल. सहा चेंडू आणि गरज येते 15 धाव्यांची. 6 चेंडू 15 धावा. सहा मध्ये बनवायच्या 15. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर दिशेने गोलंदाजी होते. सहा मध्ये बनवायच्या 14. ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओहो पटका भरपूर चांगलाय. भरपूर लांब देखील गेलाय. आडव्या बॅटने खेळत असताना डिपमिड विकेटला हा बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. पाच चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. पुन्हा एकदा किरण आपण पाहतोय. ओहो पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला बॉल चांगला कमबॅक पाहायला मिळाला. 4 मध्ये बनवायचे 8. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. यष्ट्यांच्या पाठीमागे देखील प्रयत्न भरपूर चालू आहेत. संघर्ष भरपूर चालू आहे. समीकरण थोडस जड झाले. 3 मध्ये बनवायचे 8. एक चेंडू या सामन्यामध्ये रंग निर्माण करणार आहे. या बॉल वरती धावा येणं आणि धावा रोखणं भरपूर महत्वाचं आहे. हो बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. हा चेंडू निर्धाव आलाय. आता 2 मध्ये बनवायच्या 8. 2 चेंडू 8 धावा. 8 धावा 2 चेंडू. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
ओहो हा देखील बॉल भरपूर चांगला होता. सूरज पवार कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एक षटकार आला त्यानंतर तो थांबला नाही. त्याचा आत्मविश्वास कमी नाही झाला कारण की त्याच्याकडे संघर्ष कसा करायचा त्याला चांगलं माहिती आहे. त्याच्याकडे चांगले बॉल होते. तेच मैदानाच्या आतमध्ये आता तो फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फुलटॉस सनी आहे तिथे. चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि याही सामन्यावरती विजयाची मोहर उमटवले टीम मानाई देवी स्पोर्ट्स अंबरग. अभिनंदन. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोचे तुमचा खेळ देखील अप्रतिम होता. तुम्हाला देखील पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. चला टीम चित्रकवाडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे.